आणि फायनली मी अजिंक्यला होकार दिला. हाय, मी श्वेता अँड वेलकम टू द सिरीज ऑफ आमच्या लग्नाची गोष्ट पार्ट 10. मागच्या भागात मी सांगितलं होतं की माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला एकच प्रश्न विचारला होता. ती म्हणाली, श्वेता, तुला असं वाटतं का की याच्यापेक्षा चांगला मुलगा तुला भेटू शकतो, आणि समजा भेटला तरी तुझी इच्छा आहे का की याला नाही म्हणायचं आणि त्या अजून कोणाला तरी शोधत राहायचं? त्या क्षणी माझ्याकडे एकच उत्तर होतं. माझं मन मला सांगत होतं की याच्यापेक्षा चांगला मुलगा जोडीदार म्हणून मला कदाचित कधीच भेटणार नाही, आणि भेटलाच तरी मला मात्र माझा जोडीदार म्हणून आता अजिंक्यच हवा होता. घरी लग्नाचा विषय निघायचा ना, तेव्हा मी नेहमी आईबाबांना एकच प्रश्न विचारायचे की कसं कळणार की हीच ती व्यक्ती आहे. तेव्हा ते दोघंही मला एकच उत्तर द्यायचे, तुला ते आपोआप कळेल. आणि खरंच अगदी तसंच झालं होतं. पुस्तकांमध्ये वर्णन केलेल्या हिरोच्या ज्या क्वालिटीज मी एका काल्पनिक व्यक्तीमध्ये शोधत होते ना, त्या सगळ्या गुणांना आज माझ्या खऱ्या पार्टनरचा चेहरा मिळाला होता. आणि मागच्या एका वर्षात मला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं देवाने एकाच व्यक्तीमध्ये दिली होती. पुढे आमच्या दोन्ही कुटुंबाची भेट कशी झाली ते ऐकण्यासाठी मला फॉलो करून ठेवा.